महाराष्ट्राचे कार्यक्षम गतिमान नेतृत्व आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ नामदार अजितदादा पवार यांची महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। तसेच अहिल्यानगरमधील सर्व महायुतीचे विजयी झालेल्या आमदारांचे हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक प्रशांत छायाबाई सबाजीराव गायकवाड, माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार, संचालक जिल्हा सहकारी बँक अहिल्यानगर। पारनेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील खासदार निलेश लंके यांच्यासह इतर खासदार भाजप किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा याबाबतीत माजी खासदार सुजय विखे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। पारनेर तालुक्यातील पारनेर, सुपार, आळेगण, सिद्धी, वडनेर, हवेली येथील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी खासदार सुजय विखे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी माजी नगराध्यक्ष विजय औटी, भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, लाडकी बहीण योजनेचे तालुका अध्यक्ष सुनील थोरात, दूध संघाचे अध्यक्ष दत्ता पवार, पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि नगर जिल्ह्यामध्ये देखील ज्यांचं फार अभूतपूर्व योगदान या जिल्ह्याच्या विकासामध्ये राहिलं असे आमचे मार्गदर्शक स्वर्गीय पिचड साहेब यांचं काल दुःखद निधन झालं। त्यांच्या जाण्याने एक असा आधारस्थान ज्यांच्यामुळे अनेक राजकीय नेते या जिल्ह्यामध्ये जन्माला आले, अनेक लोकांना त्यांनी आमदार केलं, अनेक लोकांना आशीर्वाद दिला, असं एक नेतृत्व आज आपल्यामधून निघून गेलं। मी आमच्या समस्त विखे पाटील परिवाराच्या वतीने, आमच्या समस्त संघटने आणि समस्त उद्योग समूहाच्या वतीने आदरणीय स्वर्गीय पिचड साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। दादा, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार महायुतीमध्ये येणार, त्याबद्दल काय सांगणार? अशी चर्चा सर्वत्र चालू आहे। तुम्हाला काय वाटतं? मी हे पहा, मी कधीच काय बोलत नाही, न बोलता मी सगळं करतो आणि न बोलताच सगळं होईल। त्यामुळे काय मला पाहिजे याच्यावर टिप्पणी देण्यापेक्षा माझं काम या ठिकाणी असलेल्या कार्यकर्त्यांना संरक्षण द्यायचं आहे आणि कार्यकर्त्यांच्या भावना ह्या उच्चस्तरीय पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे। जी काही बातमी येत असेल किंबहुना येत नसेल, त्यापेक्षा कार्यकर्त्यांची भावना काय आहे, जे या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पळाले, कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर झाला तरच माणूस नेता होऊ शकतो। आणि जर मी माझ्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करू शकलो नाही तर मग मला नेता होण्याचा पण अधिकार नाही। याच्यामध्ये सगळं तुम्हाला लक्षात येईल।